सो हे गाईज गुड मॉर्निंग. आजचा आहे डे 3 आणि आज आम्ही चाललेलो आहोत बीचवरती, म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. सो आम्ही लकी आहोत. घरातून पटकन फ्रेश झालो. फ्रेश म्हणजे आंघोळ वगैरे नाही केली, तसं चेंज केलं कारण की बीचवरून घरी जाऊन परत आंघोळ करावी लागेल. सो आम्ही डिसाईड केलं की बीचवरती जाऊन वॉटर राईड्स करूया, देन घरी जाऊन आंघोळ वगैरे करूया, फ्रेश होऊया आणि मग पुढे निघूया फिरण्यासाठी. सो येस, आता आम्ही चाललो बीचवरती आणि आम्ही वॉटर राईड्स करणार आहोत. म्हणजे मी तरी फर्स्ट टाइम करणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. सो येस, स्ट्रेट येऊन बघूया काय काय होते. मज्जा मज्जा. गाईज खूप शांतता आहे इथे, बघा कोणीच नाही. नो आणि टुरिस्ट नाही काय, ही एक फक्त शेंबडी आहे. गाईज आता आम्ही ही वॉटर राईड एक्सपिरियन्स करणार आहोत. कसं आहे काय माहिती, जाम एक्सायटेड होते. पाणी प्यायचंय तर आम्ही त्या तिकडनं इथपर्यंत आलो. ते बिचारे दादा गेलेत. चांगलीच माणसं आहे ती. मला जाम ताण लागली, नुसता सोक लागला म्हणून ते का दादा इथून इथं आलो. तो जारमध्ये नाही आहे पाणी त्यांच्या, म्हणून ते चायनीजच्या दुकानाच्या इथे गेले त्यांच्या. हां दमलो, पण एक्सपिरियन्स वॉज व्हेरी गुड. म्हणजे एकदा तरी तुम्ही करा, पैसा नसेल तरी पण हाना करून तुम्ही करू आणि करा, पण करा. जाम भारी. कसा करते एकदा बोल 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 गाईज आता ह्या राईडचा आम्ही एक्सपिरियन्स करणार आहोत आणि तुम्हाला लवकरच कळेल एक्सपिरियन्स काय आहे. बाय एक्सपिरियन्स वॉज व्हेरी डेंजरस. बाबा येऊन बघा, जिरल तुमच्या बरोबर. माझी जिरली बाबा, आमची तिघीची पण जिरली. बनाना राईड करणार आणि ती तर भाई, मी असं ऐकलंय की त्याच्यात ना पाण्यात असं सोडतात, म्हणजे हाफ वेला येतात इथे बीचच्या आणि ना सोडून देतात पाण्यामध्ये. आणि भाई म्हणजे नेक्स्ट लेवल मज्जा, एन्जॉयमेंट. सो please come here and enjoy your life. स्लीपर राईड वर एक्सपिरियन्स करणार असतो. बनाना राईड तर तुम्ही बघितलं, जाम भारी. आता हा बघूया कसं एक्सपिरियन्स. बाय बाय. पैसे देऊन जिरवायची ती अशी म्हणजे नेक्स्ट लेवल मज्जा. गाईज आता आम्ही ना सोपा राईड एक्सप्लोर करणार आहोत. बघत का कशी मज्जा आहे. बाकी एकदम बाय गेला जमायचा. पैसा वसूल राईड आहे. सगळ्यांनी
म्हणजे जिरली भाजी डायरेक्ट. हाय करा तुम्ही आमची जिरवलीत ना. परत नाही बसायचं हे. आता तुम्ही गाईज इकडे आलात ना कधी ह्यांच्या पाठी बसायचं नाही. हे चालवत असतील गाडी बसत नका, नाहीतर पैसा सगळा वसूल. आणि हे जाम भारी आहेत. हाय करा. ओके. आणि इकडे ह्यांनी व्हिडिओ काढला माझ्या सगळ्या. थँक्यू दादा. आणि ह्यांनी आम्हाला वाचवलं. दादा सॉरी, तुमच्या मानेवरच बसलेली मी. बिचारे त्या बनाना राईडच्या वेळी. आणि ह्या इकडे जिपरे आपल्या. आणि जिपरे. सो गाईज आम्ही आता ऑल राईड्स करून आलो आणि खूप मज्जा आली. म्हणजे एक्सपिरियन्स लिटरली छान होता. सो आता आम्ही ओढेच आहोत, तर आम्ही आता गरम गरम काहीतरी असं खाऊ. हां डोलेश्वरी. सो आता आम्ही इथून जाऊ, खाऊ पिऊ आणि त्यांनी जाऊ घरी. बघूया पुढे. हाय कर. असू दे ना. हाय. स्वतः आम्ही जाणार आहोत ह्याच्या घरी. मला भीती वाटते. सगळ्या लागल्यात बोटी आणि त्यांच्या बोटी अर्ध्या आहेत पाण्यात, मासे पकडतात. हाय गाईज. सो मी घरी आलो, नंतर फ्रेश वगैरे झालो आणि मी व्हिडिओ काढायलाच विसरून गेलो बिकॉज आम्ही झोपलो, कारण की समुद्रात खूप वेळ होतो त्याच्यामुळे दमलो आम्ही. सो आता आम्ही रेडी शेडी होऊन चाललोय फोटोशूटसाठी आणि बघूया आता कसे कसे फोटोज येतात. मी नाही बघा नाही मी दाखव. खूप छान वाटते. हे गाईज आता आम्ही आलो बीचवरती अँड लुक ॲट द व्ह्यू. जाम भारी ना, म्हणजे जाम भारी वाटते. आणि त्या दोघी जणी तिकडनं येत आहेत. सो आता आम्ही फोटोज वगैरे काढू आणि देन आम्ही रात्री पण कुठेतरी जाणार आहोत, ते तुम्हाला कळेल लवकरच. सो मी कशी दिसते आणि माझ्या 2 बहिणी कशा दिसतात ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लेट्स चला बाय बाय. फोटोज वगैरे काढू दे, नाही तर सनसेट होऊन जाईल. बाय बाय. सो गाईज आम्ही घरी गेलेलो, पण आता मी परत चाललो कारण की बाबा आमचे गेलेत विहिरीवरती पाणी आणायला. सो आम्ही ते बघायला चाललोय. हे बघा, हे आहे वाळकेश्वर मंदिर. अपोजिट आहे हा समुद्र आणि इकडे आहे चाफ्याचं झाड. किती छान वास येतो ह्याला. हाय गाईज. सो आता आम्ही घरी आलो आणि म्हणजे घरी पोचलो. देन आम्ही आता परत चेंज केलं आणि आम्ही तर चाललो खाऊ. अगो बाई पैसे आणायलाच विसरली. चल मला हे घ्यायचं होते भेळ तरी चाललंय. हे बघा आमच्या आउटफिट्स. गाईज इथं ना छोटा संकासुराला आहे, तर तुम्हाला दाखवते. थांबा मी एकच मिनिट. हे बघा काय दिसतच नाही र. हाय हाय. हे इकडे काय करताय तुम्ही? मला का घेते? त्यांना विचारते काय करताय तुम्ही. धावडावत आहे काय? मग इथून धावडावा ना, म्हणजे दिसेल तरी आम्हाला, म्हणजे व्हिडिओ मध्ये तरी दिसाल. तुम्ही तिकडे ते तू पण धावडवताय ते तसं, ते फाक घालतात ना तसं ते करतायत. आज होम पेटणार आहे आणि आपण जाणार आहोत होम बघायला. तुम्हाला मी दाखवते. बघा दिसतंय का नाही काय माहिती. हे बघा धावडवते राहता विचारायला. मी पण धावू का ह्यांच्या वाडी? बाबा बाबा ए हल रे बाबा न कसले गेले बघ. झालं बाई, झालं एवढं चाललो आता घरी. आता ना आम्ही आलो तिकडनं. आता आम्ही जेवू वगैरे. काकीने मस्त जेवण बनवलंय आणि मग आता जेवू बिवू
काय झालं, चप्पल नको घालून यायला आणि जेऊ बिऊ आणि मग जाऊ होम बघायला मस्त ड्रेस बीस घालून, तेव्हा पण तुम्हाला दाखवते. बघा जेवण कोकणातलं. ही काजूची भाजी आहे, ही फणसाची भाजी आणि हे वडे आहेत आणि हे वरण भात आहे. हे बघा सगळे आम्ही जेवायला बसलो. आता आम्ही जेवणार आणि मग आम्ही जाणार होमाला जाणार होता. तर गाईज आता आम्ही चाललोय जेवण वगैरे होम बघण्यासाठी. चाललो. मी बघा काय घातलंय, काय आहे काय स्कर्ट घातलाय, लेंगा आणि चालले खूप भारी. म्हणजे ते चालू झालंय आणि आम्ही फटाफट जेवलो आणि निघालो. आता बघूया तिकडे कसं काय असतंय. बघा होम पेटवलाय. ह्या पोरींमुळे लेट झालं, हिच्यामुळे. का मी सांगते फटाफट करा फटाफट करा, ऐकायलाच मागत नाही. आणि आता तिकडे पेटवलाय. बघितलं काय कसला भारी वाटतंय, जाम भारी. गाईज इथला होम ना पेटलाय आणि आम्ही फक्त पाया पडायला चाललो. आम्हाला लेट झालं जरासं, मला वाईटच वाटतं. काही नाही, आता जाऊ दे, बघू जेवढा जवळ दिसेल तेवढ्याची निघलं. हा बघा गाईज विजला होम आणि इथे होम नारळ आहेत भरपूर याच्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे अशी मी मस्त गरम गरम वाफ नाही उडायचा. मी सांगितलं भारी वाटतंय, गरम 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 गरम. गाईज हे बघा, हे टिक्के लावायचे, ते जो दिशांचा लावते. व्हॉट लाव पटापट. काय कळ तुझ्या लावू काय? मी थांब तुझ्या लावू. नाही लावलं मी. ही पालखी जी असते एप्रिल महिन्यामध्ये आणि हे सर्व देव. काही सगळे झोपलेत आणि मी ब्लॉग एंड करायलाच विसरली. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पार्ट 4 मध्ये. टिल देन बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.